आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर सकाळी सकाळी मस्तपैकी मी छान साडी घालून रेडी होऊन बैठक करून घरी आले। छानपैकी पप्पांनी पूजा करून ठेवलेली, विठ्ठलाची मूर्ती छान तिचं सजावट करून ठेवलेली। तर आल्या आल्या मला चहाची नितांत आवश्यकता होती, तो मी घेतला आणि नाश्त्याच्या तयारीला लागली, ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी करायला। तर पटपट मी मस्त बटाटे शिजायला लावले आणि साबुदाण्याची खिचडी परतली। ती छान परतत होतीच तोपर्यंत आदित्य मस्तपैकी दही घेऊन येत होते। मग ते आल्यानंतर छानपैकी आम्ही सगळ्यांनी खिचडीवर ताव मारला, मस्तपैकी छान दह्यासोबत खिचडी खाल्ली। मग नंतर आईंनी आरतीची तयारी करून ठेवलेली, मग आरती केली छान गणपतीची, विठ्ठलाची, दत्तात्रयांची, सगळ्यांची आम्ही छान आरती म्हटली। आणि नंतर माझी लेक आणि मी मस्तपैकी श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून छान पूजा करत होतो, आशीर्वाद घेत होतो। माझ्या लेकीचं मला फोटोशूट करायचं होतं, त्यासाठी माझी जरा तयारी चालू होती, पण तोपर्यंत माझी लेकही वैतागली आणि मलाही जरासं पुन्हा खावं असं वाटलं। ते म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी, तसं म्हणून मग मी साबुदाणे वडे करायला घेतले। माझी स्पेशल साबुदाणा वडे इतके छान खुसखुशीत झालेले, ते छानपैकी दुपारी श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही देखील छानपैकी असे मस्तपैकी हे खुसखुशीत खमंग वडे खाल्ले। मग संध्याकाळी मी माझ्या लेकीला तयार करायला घेतलं। छानपैकी तिला साडी घातली होती, ती इतकी सुंदर दिसत होती ना, तिचं फोटोशूट पण खूप मस्त झालं। तिचा हा छान तिच्या आजीने बनवलेला गजरा मीही लावत एखाद दुसरा फोटो काढला। रात्री आईने वरईचा भात केला होता आणि आम्ही सगळ्यांनी असं मस्तपैकी बसून फराळ केला आणि असा संपवला आजचा दिवस। थँक्स फॉर